आणि यानंतर मराठा आरक्षणाविषयीच्या बातम्यांचा वेगवान आढावा। न्यायमूर्ती शिंदे आणि विभागीय आयुक्त जरांगेंकडे चर्चेला जातील राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। न्यायमूर्ती शिंदे आणि जरांगेंसोबत चर्चा झाल्यानंतर पुढील भूमिका घेऊ विखे पाटील यांचं वक्तव्य। घटनेमध्ये बदलाची भूमिका घेतली तरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांचं मोठं वक्तव्य। केंद्राच्या पातळीवरती धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली आहे, शरद पवारांचं विधान। मराठा आरक्षणावरच्या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे हेच देऊ शकतात, राज ठाकरे यांचं सूचक वक्तव्य। मराठा आंदोलनाशी संबंध जोडण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न। आंदोलन हाताळण्याची जबाबदारी अमित शहांनी एकनाथ शिंदेंवरती दिल्याची माहिती। सुषमा अंधारे यांचा एबीपी माझा सोबत बोलताना गौप्यस्फोट। फडणवीस सरकारनं मराठा आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ दिली म्हणजे मेहरबानीच केली, संजय राऊत यांची टीका। राजकीय इच्छाशक्ती असती तर एका दिवसामध्ये आरक्षण देऊ शकला असता, तर राऊतांचं वक्तव्य। संजय राऊत यांच्या सल्ले आणि सूचनांची गरज नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार। महाविकास आघाडीच्या काळात प्रश्न का सोडवले नाहीत ते राऊतांना विचारा, विखे पाटलांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व मागण्यांची अंमलबजावणी करावी, मराठ्यांचा अपमान करू नका, जरांगेंचं फडणवीसांना आवाहन। आम्हाला राजकारण करायचं नाही, मात्र मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचंय, आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे, जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। गोंधळ घालणाऱ्यांचा काय उद्देश आहे आपल्याला माहिती नाही, आंदोलनाची दिशा शांततेत असावी, जरांगेंचं आंदोलकांना आवाहन। सोयी सुविधा देणं हे महानगरपालिकेचं काम, मात्र मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमचं पाणी बंद केलं हे लक्षात ठेवू, जरांगेंचा इशारा। कोण किती दिवस आपले हाल करतंय बघूयात, जरांगेंचं वक्तव्य। महाराष्ट्राचं वातावरण फडणवीसांना दूषित करायचंय, जरांगेंची टीका। फडणवीस उपमुख्यमंत्र्यांना भाजपच्या मंत्र्यांना काम करू देत नाहीयेत, मराठ्यांच्या संयमाचा अंत बघू नका, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे हे शरद पवार यांचा सुसाईड बॉम्बर, भाजपचे आमदार संजय केनेकर यांचं वादग्रस्त विधान। मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर संजय केनेकर यांची जरांगेंवर टीका। राज्य सरकारला शिवराळ झुंडशाहीची भाषा कळत असेल तर आम्ही पण हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी रस्त्यावर उतरू, जरांगेंचा एका आंदोलनामुळे सरकार जीआर काढत असेल तर शासन बेकायदा वागतंय, लक्ष्मण हाकेंचा आरोप। मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ, शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं निर्गामित केला असल्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे, मराठा आरक्षणासाठी सरकारसोबत लढा सुरू, सरकार आडमुठं वागलं तर मराठा समाज सुद्धा तसंच वागेल, जरांगेंचा इशारा। आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही, जरांगेंसह आंदोलकांचा निर्धार। मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलकांची गर्दी, सरकार जाणीवपूर्वक आंदोलन चिरडण्यासाठी त्रास देत असल्याची आंदोलकांची प्रतिक्रिया। आंदोलकांसाठी 236 पोर्टेबल टॉयलेट्सची व्यवस्था, 100 अतिरिक्त स्वच्छता कामगार तैनात। बी, सी आणि ई वॉर्डामधील कामगार आझाद मैदानासाठी वळवलेत, अग्निशमन दलाचे जवानही तैनात। आंदोलकांसाठी प्रशासनाकडून प्राथमिक उपचार केंद्र, सोबतच 4 मेडिकल टीम, 2 अँब्युलन्स देखील आझाद मैदानामध्ये आहेत। चिखल असलेल्या परिसरात 2 टन खडी टाकण्यात आल्याची माहिती। आझाद मैदानावरती अग्निशमन विभागाकडून रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था। मुंबईमधील बी, सी आणि ई वॉर्डमधील 100 कामगारांची टीम आझाद मैदानाच्या स्वच्छतेसाठी। मुंबई महानगरपालिकेबाहेरचा रस्ता मोकळा करायला सुरुवात, सकाळपासून रस्त्यावरती मराठा आंदोलकांची मोठी गर्दी, मात्र आता 5 तासांच्या नंतर रस्ता मोकळा करायला सुरुवात। सीएसएमटी परिसरामध्ये मराठा आंदोलक सिग्नलवरती चढले, मराठा आंदोलक आक्रमक झालेले बघायला मिळाले। आंदोलकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे आंदोलक संतापले, संतप्त आंदोलकांची महानगरपालिका परिसरातील कारंजामध्ये अंघोळ। सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडलाय, अर्धनग्न होऊन आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। सीएसएमटी परिसरामध्ये मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात, मराठा आंदोलनामध्ये सुरक्षेसाठी 3 सुरक्षा पथक तैनात। मुंबई पोलीस, सीआयएफचे जवान आणि धडक कृती दलाचे पोलीस, सीआरपीएफचे जवान सुद्धा या ठिकाणी तैनात।
संपूर्ण मैदानामध्ये आसरा शोधण्यासाठी आंदोलकांचे हाल, शौचालयांची वानवा, अपुऱ्या शौचालयामध्ये पाणी नाही, अंघोळीला टँकरच्या खाली बसावं लागत असल्याची खंत आंदोलकांनी बोलून दाखवली आहे. सीएसएमटी परिसरामधील खाऊ गल्लीमधील अनेक दुकानं बंद असल्यामुळे मराठा आंदोलकांची मोठी गैरसोय झाली आहे. मुंबईमध्ये आजही मराठा आंदोलक आझाद मैदानावरती मोठ्या संख्येने दाखल, भर पावसात हलगी वाजवून मराठा बांधवांकडून घोषणाबाजी. मराठा आंदोलन फोर्ट परिसरामध्ये सुरू असल्यामुळे बेस्ट बसच्या मार्गात बदल. बेस्ट बस क्रमांक 135-50 भाऊचा धक्का रोडच्या ऐवजी माझगाव इथून वळवण्यात आली आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक 14, 28, 66, 69 आणि 126 महानगरपालिका मार्गाच्या ऐवजी महात्मा फुले मार्केट इथून चालवली जाते. मुंबईकरांच्या गैरसोयीबद्दल मुंबई पोलिसांनी व्यक्त केली दिलगिरी. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. मुंबई पोलिसांची माहिती. मुंबईकरांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची पोलिसांची माहिती. कल्याणवरून मराठा बांधवांसाठी 5,000 चपात्या, ठेचा आणि लोणचं. आंदोलकांची जेवणासाठी भली मोठी रांग. राज्यभरातून लाखो मराठा बांधव जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत. आंदोलकांना येवला, लासलगाव मतदारसंघामधून भाकरी पुरवल्या जात आहेत. आंदोलकांना भाकरी पुरवण्यासाठी मुस्लिम महिला पुढे सरसावल्या. साताऱ्यातल्या दहिवडीमध्ये मराठा विद्यार्थ्यांचा आरक्षणासाठी मोर्चा. विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून प्रशासनाला आपल्या मागण्यांचं सुद्धा निवेदन दिलेलं आहे. मराठा समाजाच्या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन त्यांना न्याय मिळावा. अभिनेता रितेश देशमुखची एक्स पोस्ट. सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परतावेत. लवकरात लवकर तोडगा निघावा. रितेश देशमुख यांची प्रतिक्रिया. जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनाच्या विरोधामध्ये आता ओबीसी महासंघ आक्रमक. आजपासून नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण. संविधान चौकामध्ये ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी उपोषण. ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत परवानगी. पोलिसांची विनंती ओबीसी महासंघाकडून मान्य. मराठा आरक्षणाचा विचार करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. या संदर्भात सरकारनं लेखी आश्वासन दिल्याशिवाय साखळी उपोषण मागे घेणार नाही. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा इशारा. सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा आणि एकनाथ शिंदेंची तासभर बैठक. मराठा आंदोलन, महानगरपालिका निवडणुकांवरती चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावरती गणपतीची आरती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण देखील होते उपस्थित. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. दोघांनी सुद्धा राजाचं दर्शन घेतलंय. जेपी नड्डा यांनी कोथरूडच्या साई मित्र मंडळामधल्या बाप्पाचं दर्शन घेतलं. दर्शनाच्या वेळेला मुरलीधर मोहोळ हे सपत्नीक उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा आटोपून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यामधल्या दरेगावी जातील. गावच्या गणपतीच्या दर्शनासाठी ते गावी जाणार असल्याची माहिती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 सप्टेंबरला. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवलेला आहे. विष्णू साठेच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निर्णय देखील राखून ठेवला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा तात्पुरती स्थगित. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून निर्णय. ओबीसी प्रदेशाध्यक्ष राजापूरकर यांची एबीपी माझाला माहिती. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाला शासनाची परवानगी. पवनार ते सांगली दरम्यान जमिनीची आखणी आणि अधिग्रहणाला परिपत्रक काढून ही मंजुरी देण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या कामांना 15 दिवसांमध्ये सुरुवात झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढू. त्र्यंबकेश्वरच्या साधूंनी आंदोलनाचा इशारा दिलाय. गोरक्षकाच्या संदर्भात बेताल वक्तव्य केल्याच्या सांगलीमध्ये युवा प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेकडून निषेध करण्यात आलाय. आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार इद्रिस नायकवडी यांच्या विरोधामध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची निदर्शनं. सातारा शहराजवळच्या लिंबखिंड परिसर आणि विलासपूर परिसराच्या जागेची उद्योग विभागानं पाहणी केली आहे. जागेचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण पूर्ण झालंय. साताऱ्यामध्ये आयटी पार्क बांधण्याच्या दृष्टीनं ही पाहणी. मुंबई, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, एझॉल, गंगटेक त्यासोबतच इटानगर ही सगळी शहरं महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरं, तर पाटणा, जयपूर, फरीदाबाद, दिल्ली, कोलकाता, श्रीनगर आणि रांची ही महिलांसाठी सर्वात कमी सुरक्षित शहरं असल्याची नारीच्या अहवालामधून समोर आलंय.
सोन्याचे दर शुक्रवारी पुन्हा एकदा उच्चांकी पातळीवर सोन्याचे दर वधारल्यामुळे ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना धक्का. 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम जीएसटी सोबत 1,05,884 रुपयांपर्यंत मजल गेली आहे. आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मनमाडच्या साईराज राजे परदेशी याची विक्रमी कामगिरी. भारताला साईराजने मिळवून दिलं सुवर्ण पदक. पंतप्रधान मोदींनी मन की बात मध्ये साईराज याचा गौरव केलाय. तुळजापूरमधील तुळजाभवानी पुजारी मंडळांमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा पेटला. पुजारी मंडळाच्या कार्यकारिणीवरती भ्रष्टाचाराचे आरोप. फौजदारी गुन्हे दाखल करत कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार. माडाच्या पुणे विभागीय मंडळ खेड आणि मुळशी तालुक्यामधील 2 गावांमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत 13,301 घरांची बांधणी केली जाणार. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरं बांधणार. गुडघाभर पाण्यामधून वाट काढत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याची वेळ आली आहे. वडवणी तालुक्यामध्ये पूल नसल्यामुळे मुस्लिम समाज त्रस्त झाला. प्रत्येक पावसाळ्यामध्ये दफनविधी करत असताना अडचणी. मुस्लिम बांधवांची पूल बांधून देण्याची मागणी. लातूरमध्ये पावसाचा हाहाकार. जिल्ह्यामधील 36 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. 27 जनावरं आणि 605 कोंबड्यांचा मृत्यू. 116 घरांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. गोंदियाच्या तिरोडा शहरामधील संत सज्जन वॉर्ड परिसरामधील एक घर कोसळून एका महिलेचा सुद्धा मृत्यू झालाय. प्रतिभा मेश्राम असं या मृत महिलेचं नाव आहे. सततच्या पावसामुळे घराच्या भिंती जीर्ण झाल्या आणि ही दुर्घटना झाली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये काल सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे कयाधू नदीला पूर आलाय. नदीच्या पुरामध्ये एक तरुण वाहून गेलाय. हिंगोलीमधल्या डिग्रसवाणी गावच्या परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. जिल्हा परिषद शाळेमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ झाली. बीडमधल्या माजलगाव धरणाच्या 3 दरवाजांमधून 1,67,607 लिटरनं पाण्याचा विसर्ग. धरणामध्ये 92% पाणी साठा. सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धाराशिवच्या लोहारा तालुक्यामधील माकणे इथे असलेल्या निम्न तेरणा प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले. पाण्याची आवक वाढल्यामुळे दरवाजे उघडण्यात आलेत. पावसाचा जोर कायम राहिला तर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मालेगावच्या गिरणा नदीपात्रामध्ये हुल्लडबाजांची स्टंटबाजी. नदीवरती असलेल्या पुलाच्या भिंतीवरून काही टवाळखोरांनी उड्या घेतल्या. वर्ध्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी. जिल्ह्याच्या काही भागामध्ये नदी नाल्यांना पूर आलाय. काही ठिकाणी शेतामध्ये पाणी शिरलंय. पिकाचं मोठं नुकसान झालंय. आणि सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. थोडक्यात प्रस्तुत करते जीपी पारसिक सहकारी बँक लिमिटेड सादर करत आहे नव्या युगाचं स्मार्ट बँकिंग.